नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या 6 महिन्यापासून काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात, त्यांच्याशी संवाद साधतात. छात्रों की गूंज त्या नावाचा त्यांचा हा कार्यक्रम तसा लोकप्रिय झाला आहे. परंतु त्यांच्या या कार्यक्रमाला कॉक्रोच जनता पार्टी किंवा त्याचे प्रमुख असलेल्या अभिजित दीपके यांच्यासारखा प्रतिसाद काही मिळाला नव्हता. आज पुण्यातील CGOP महाविद्यालयाच्या प्रांगणात राहुल गांधी महाराष्ट्रातील विद्यार्थिनींची छात्रों की गूंज या कार्यक्रमातून संवाद साधणार आहे. या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात विरोधी पक्षांनी बरीचशी उलटसुलट चर्चा केलेली आहे. त्यातच काल जिथं हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या आसपास काही मुलींना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुलींनी मारहाण केल्याची घटना पण घडली आहे. आणि ही घटना तशी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पथ्यावरच पडल्याचं काहींचं म्हणणं आहे. कारण या हाणामारीची चर्चा सुरू होईल तसं राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाबाबत चर्चा सुरू राहील आणि त्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं विद्यार्थिनी उपस्थित राहतील असंच दिसतंय. काल रात्री झालेल्या राड्या संदर्भात पुणे येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा फक्त काँग्रेस कार्यकर्त्यावर दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता परस्पर विरोधी गुन्हे दाखल होतीलच आणि मग अभाविपची काही मंडळी त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याचं आपल्याला दिसून. आज छात्रों की गूंज या कार्यक्रमात कुठल्या विषयावर राहुल गांधी या विद्यार्थिनींशी संवाद साधतात याकडं संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहणार असून मग राहुल गांधी जे काही बोलतील त्याला उत्तर काय द्यायचं याच्यात भाजप काही काळ रम्मान होईल आणि मग राहुल गांधींच्या आज केलेल्या संवादाला भाजप उत्तर देईल असंच दिसतंय. आजच्या कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थिनींना निमंत्रण आहे, ज्यांच्याकडं या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी लागणारा स्कॅनर आहे, त्याच विद्यार्थिनींना राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळं या कार्यक्रमात तसं गोंधळ होणार नाही असंच अनेक जाणकारांचं मत आहे. आता या कार्यक्रमावर परवापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टीका करत आहेत. राजीव गांधी यांनी हा कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या महाविद्यालयातच आयोजित केला आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु देशात 1960 पासून ते अगदी 2014 पर्यंत म्हणा की राज्यात केंद्रात काँग्रेसचीच सत्ता होती आणि साहजिकच मग या सत्तेच्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आणि त्यांचीच कॉलेजची संख्या जास्त आहे. त्यामुळं कार्यक्रम कुठं होतो याला महत्त्व नसून कार्यक्रम होणार आहे हे महत्त्वाचं आहे. आता दुपारी 3चा हा कार्यक्रम किती वेळ सुरू राहतो
किती विद्यार्थी उपस्थित राहतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह त्यांचे समर्थक पण प्रत्येक राज्यात शाळेची पाहणी करायला जात आहे. आणि काल राजस्थानमध्ये एका शाळेला जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भेट देण्यासाठी ते तिथे गेले, त्यावेळेस गुराच्या गोठ्यात सुरू असलेल्या या शाळेचं व्यवस्थापन आणि त्यांच्या समर्थक गुंडांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा अभिजित दिपके यांनी निषेध केला असून लवकरात लवकर कारवाई करा, नाहीतर मी आणि आमचे समर्थक जयपूरला येऊन आंदोलन करू, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता हे तरुण कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक तरुण प्राथमिक शाळाची अवस्था काय आहे, तिथं विद्यार्थी कसे शिक्षण घेतात, त्यांना मूलभूत सुविधा शाळेचं व्यवस्थापन पुरवतं की नाही आदी पाहण्यासाठी शाळेवर जात आहे. आणि नेमकं ज्या शाळेच्या व्यवस्थापनाला काहीच मुलांसाठी भौतिक आणि मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत, त्यांचा तिळपापड होत असून मग ते अशा मारहाणीच्या घटना घडवून आणत आहेत असं म्हटलं जातं. कळंब पंचायत समितीच्या सभापती प्राध्यापिका राजश्री धनंजय वरपे आणि त्यांचे सहकारी यांनी तालुक्याचे शिवसेनेचे नेते अजित पिंगळे याच्याखाली परवा राज्याचे युवा शिवसेना नेते असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना सभापती राजश्री वरपे यांनी त्यांच्या कामाचा अहवाल सादर केला. त्याचबरोबर तालुक्यात कुठल्या योजना होणे गरजेचं आहे याचीही माहिती दिली आणि त्या योजनांना सरकारकडून निधी मिळावा अशी मागणी केली होती. कळंबच्या शिष्टमंडळात सभापती राजश्री वरपे, जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण सभापती सुशिंदे, रामहरी कोकाटे आदी मंडळी, इटकूर जिल्हा परिषद गटाचे जिपस सदस्य अनंत लंगडे आदी मंडळी उपस्थित होती. त्यांच्याशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलखुलास गप्पा केल्या आणि विकासाच्या बाबतीत चर्चा पण केली असल्याचं सांगण्यात येतं. आता आपण इथंच थांबूयात. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.